चला मित्रांनो, आज आपण ओझोन्स विषयी माहिती करूया. ओझोन आपण O3 न डिनोट करणार आहोत. हा तिसरा कंपाऊंड्स आहे 16 ग्रुप एलिमेंट्समध्ये. पहिले आपण डायऑक्सिजन्स पाहिला, दुसरा ऑक्साईड्स पाहिले आणि तिसरं ओझोन. आता ओझोनचं आपण सुरुवातीला स्ट्रक्चर पाहूया. ओझोनचं स्ट्रक्चर अँग्युलर स्ट्रक्चर कन्सिडर करण्यात आलेलं आहे. तर त्यामुळं हे जे पहिलं स्ट्रक्चर आहे, या पहिल्या स्ट्रक्चरमध्ये 3 ऑक्सिजन एकमेकांना बॉन्डेड आहेत जसं दिसते आपल्याला. पुन्हा हा जो बॉन्ड आहे तो रेझोनन्स आपण करून या टाईपचं दुसरं स्ट्रक्चर बनू शकते आणि शेवटी मग आपण यांची रेझोनन्स हायब्रिड तयार करतो. आता ॲक्च्युली हे जे दोन्ही बॉन्ड आहे, ओ आणि ओ बॉन्ड, हे आयडेंटिकल लेंथचे आहे आणि हे नाही सिंगल बॉन्डची बॉन्ड लेंथ दाखवते, नाही डबल बॉन्डची. ही जी 128 पिकोमीटर ही बॉन्ड लेंथ आहे, हे सिंगल आणि डबल बॉन्ड या दोघांच्या मधातली बॉन्ड लेंथ आहे. त्याच्यामुळे हे दोन्हीही बॉन्ड आयडेंटिकल आहे आणि दोन्ही बॉन्डची जी बॉन्ड लेंथ आहे ती सेम भेटते आपल्याला. त्याच्यामुळे इन्फ्रारेड आणि इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन स्टडीनुसार स्पेक्ट्रा जो असतो, इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन स्पेक्ट्रा आणि इन्फ्रारेड स्टडी याहून ओझोन मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर हे अँग्युलर स्ट्रक्चर म्हणून कन्सिडर करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये ऑक्सिजन बॉन्ड जो आहे तो 117 डिग्रीचा आहे. त्यानंतर यामधले जे दोन्हीही OH बॉन्ड असतात, बोथ OH बॉन्ड आर आयडेंटिकल, दोन्हीही OH बॉन्ड याच्यातले आयडेंटिकल आहे आणि ज्यांची बॉन्ड लेंथ आहे 128 पिकोमीटर्स. नाही सिंगल बॉन्डची आहे ना डबल बॉन्डची आहे. ही बॉन्ड लेंथ इंटरमिडिएट सिंगल आणि डबल बॉन्डची बॉन्ड लेंथ भेटते आपल्याला. म्हणजे हे जे बॉन्ड आहेत OH बॉन्ड हे सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड दोन्ही टाईपचे कॅरेक्टर दाखवतात. त्याच्यामुळं याची जी बॉन्ड लेंथ आहे या स्टडीहून इंटरमिडिएट्समध्ये भेटलेली आहे. त्याच्यामुळं इट्स रेझोनन्स हायब्रिड्स आपण असं दाखवू शकतो याचं 2 स्ट्रक्चरचं. तर त्याच्यामुळं या प्रकारे ओझोनचं स्ट्रक्चर आहे. ओझोन हा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट केमिकल कंपाऊंड्स आहे, ज्यामुळं आपल्याला अल्ट्राव्हायलेट रेडिएशनपासून प्रोटेक्शन्स भेटते आहे. त्यानंतर आता आपण इंट्रोडक्शन्समध्ये ओझोनविषयी माहिती करू. ओझोन इज द ॲलोट्रॉपिक फॉर्म ऑफ ऑक्सिजन. हा ऑक्सिजनचाच एक ॲलोट्रॉपिक फॉर्म आहे. इट इज एक्सप्लोजिव्ह, खूप साऱ्या एक्सप्लोजिव्ह फॉर्ममध्ये याचा यूज होत असते. हायली रिॲक्टिव्ह आहे आणि हॅविंग अ पंजंट ओडर, याला एक स्पेसिफिक पंजंट ओडरसुद्धा आहे. ओझोन इज प्रोड्यूस बाय द ॲक्शन ऑफ इलेक्ट्रिकल डिस्चार्ज. एक तर आपण इलेक्ट्रिकल डिस्चार्ज करून ओझोन तयार करू शकतो किंवा अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स जे नॅचरली डायऑक्सिजनपासून अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स त्याच्यावर पडून सुद्धा ओझोन तयार होऊ शकते. इट इज अवेलेबल ॲट अ हाईट ऑफ 20 किलोमीटर्स. जमिनीपासून 20 किलोमीटर अंतरावर हा ओझोन आपल्याला पाहायला भेटतो, म्हणजेच तिथे आहे आणि त्यामुळंच अल्ट्राव्हायलेट रेडिएशन जमिनीवर येत नाही. त्यानंतर दिस ओझोन लेअर प्रोटेक्ट द अर्थ सरफेस फ्रॉम द एक्सेसिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्ट्राव्हायलेट रेडिएशन. त्याच्यामुळे या ओझोन लेअरमुळं जे एक्सेसिव्ह कॉन्सन्ट्रेशन्सवाले अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स सूर्यापासून येतात त्याच्यापासून प्रोटेक्शन्स करायचं काम करते. त्याच्यामुळं याला ओझोन अम्ब्रेलासुद्धा म्हणतात. त्यानंतर आपण यांच्या प्रिपरेशन्स पाहूया. प्रिपरेशन्समध्ये आपण ओझोन 2 प्रकारे तयार करू शकतो. एक नॅचरली फोटोकेमिकल रिॲक्शन्स, जे सनमधला जो एनर्जी आहे, लाईट इन द फॉर्म ऑफ एनर्जी, फोटोकेमिकल रिॲक्शन ज्याला म्हणू आपण. आणि दुसरं आपण लॅबॉरेटरीमध्ये सुद्धा ओझोन प्रिपेअर्ड करू शकतो. आता जसं प्रिपरेशनच्या 2 मेथड्स आहे. पहिल्या मेथड्समध्ये आपण नॅचरल मेथड, ज्याच्यामध्ये आपण फोटोकेमिकल रिॲक्शन्सनुसार ओझोन प्रिपेअर्ड करू शकतो, आणि सेकंड मेथड आहे लॅबॉरेटरी प्रिपरेशन्स. लॅबॉरेटरीमध्ये सुद्धा सायलेंट इलेक्ट्रिकल डिस्चार्जचा वापर करून सुद्धा ओझोन प्रिपेअर्ड करू शकतो. तर आता सुरुवातीला जी नॅचरल मेथड आहे फोटोकेमिकल रिॲक्शन्स, जसं ऑक्सिजन जो असतो लोअर मेझोस्फिअरमधला, तो सन रेडिएशन्स ॲब्झॉर्ब करतो आणि त्या ऑक्सिजनचं स्प्लिटिंग 2 फॉर्ममध्ये होते, एक ग्राउंड स्टेट ऑक्सिजन आणि एक एक्सायटेड स्टेट ऑक्सिजन. म्हणून ऑक्सिजन जो असतो मिझोस्फिअरमधला तो अल्ट्राव्हायलेट रेडिएशन ॲब्झॉर्ब करतो 175 नॅनोमीटर या रेंजमधली वेवलेंगचे, आणि यांचं स्प्लिटिंग होऊन 2 ऑक्सिजन प्रोड्यूस होते. एक जो ऑक्सिजन आहे याला आपण ग्राउंड स्टेट ऑक्सिजन म्हणतो आणि दुसरा जो ऑक्सिजन आहे तो एक्सायटेड स्टेट ऑक्सिजन, मीन्स त्याची एनर्जी थोडी जास्त असते. आता हा जो एक्सायटेड स्टेट ऑक्सिजन आहे तो अनस्टेबल असल्यामुळे इट कॅनॉट स्टे इन द अप्पर ॲटमॉस्फिअर, तो वरच्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहत नाही आणि त्यामुळं ॲक्टिवेटेड बाय द कोलिजन्स विथ अनदर ऑक्सिजन मॉलिक्यूल. त्याच्यामुळं तो दुसऱ्या ऑक्सिजन मॉलिक्यूलवर आदळून आपलं स्वतःचं डिॲक्टिवेशन्स करतो, म्हणजे आपली एनर्जी थोडी कमी करतो, अँड प्रोड्यूस अ सिंगल
ऑक्सिजन मॉलिक्यूल आणि एक सिंगल ऑक्सिजन मॉलिक्यूल या प्रकारे त्याचा तयार होते. त्यानंतर हा जो सिंगल ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे फायनली ग्राउंड स्टेट ऑक्सिजन कंबाईन विथ ऑक्सिजन मॉलिक्यूल्स, तो जो ग्राउंड स्टेट ऑक्सिजन तयार होतो तो ऑक्सिजन मॉलिक्यूलसोबत कंबाईन होत असतो आणि आपल्याला एक एक्सायटेड स्टेट ओझोन मॉलिक्यूल म्हणजे ज्याची एनर्जी थोडी जास्त असते. फायनली तो ओझोन जो तयार झालेला आहे ज्याची एनर्जी जास्त आहे तो एका पर्टिक्युलर स्टॅबिलाईज होतो एका थर्ड बॉडीसोबत कॉन्टॅक्ट करून. तर आता थर्ड बॉडी म्हणजे कोणतं, नेचरमधलं जे ऑक्सिजन आहे किंवा नायट्रोजन्स आहे, यम हे थर्ड बॉडी जे आपण म्हणतो जे एक्सायटेड स्टेटमधला ओझोन आहे ज्याची एनर्जी जास्त आहे तो थर्ड पार्टी यमसोबत कंबाईन होऊन एक स्टेबल असा O3 तयार होतो ज्याचं डिकम्पोजिशन मग होणार नाही. आता हे यम स्टेबलायझर कोणतं आहे, एक तर ऑक्सिजन किंवा N2 आहे ज्याला तो आपली एक्स्ट्रा एनर्जी देऊन आपण स्टेबल ओझोन फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो आणि ज्यामुळं त्याचं डिकम्पोजिशन होऊन पुन्हा तो ऑक्सिजनमध्ये कन्वर्ट होत नाही. आणि नेचरमध्ये या प्रकारे ऑक्सिजन आणि ओझोनचं जी कॉन्सन्ट्रेशन्स आहे एका विशिष्ट लेवलपर्यंत काय केलं जात असते, मेंटेन केलं जात असते. या प्रकारे हे फोटोकेमिकल किंवा नॅचरल मेथड आहे की ज्या मेथडमध्ये आपण ओझोन प्रिपेअर्ड करू शकतो. दुसरी मेथड म्हणजे लॅबोरेटरी मेथड प्रिपरेशन्स, ज्याच्यातनी आपण सायलेंट इलेक्ट्रिकल डिस्चार्ज, ॲक्च्युली सायलेंट इलेक्ट्रिकल डिस्चार्ज आपण याच्यासाठी करणार आहोत की ओझोन अनस्टेबल असतो, वापस डिकम्पोज होऊन ऑक्सिजन तयार होणार आहे त्याच्यामुळं वेन अ स्लो स्टीम ऑफ ऑक्सिजन इज पास थ्रू द सायलेंट इलेक्ट्रिकल डिस्चार्ज कन्वर्शन ऑफ ऑक्सिजन टू ओझोन, त्यावेळेस ऑक्सिजनचं ओझोनमध्ये कन्वर्शन होते आणि द प्रॉडक्ट इज नोन ॲज ओझोनॉइड ऑक्सिजन. आणि हा जो ऑक्सिजन आहे याला आपण ओझोनॉइड ऑक्सिजन म्हणतो. आता पर्टिक्युलरली या रिॲक्शन्समध्ये जे रिॲक्शन्स आहे ही एंडोथर्मिक आहे, मीन्स हाय टेम्परेचरला केल्या जाईल. या रिॲक्शन्समध्ये हीट ॲब्झॉर्ब होत असते. सिन्स द फॉर्मेशन ऑफ ओझोन्स फ्रॉम द ऑक्सिजन इज एंडोथर्मिक प्रोसेस, इट इज नेसेसरी टू यूज द सायलेंट इलेक्ट्रिकल डिस्चार्ज इन इट्स प्रिपरेशन्स टू प्रिव्हेंट इट्स डिकम्पोजिशन. याचं डिकम्पोजिशन पुन्हा व्हावं नाही त्यासाठी हे सायलेंट इलेक्ट्रिकल डिस्चार्जमध्ये आपण प्रिपेअर्ड करत असतो. अशा प्रकारे ओझोन आपण लॅबोरेटरीमध्ये सुद्धा प्रिपेअर्ड करत असतो. फायनली याच्या फिजिकल प्रॉपर्टी आपण समजून घेऊया.